अहिरांच्या बंडानंतर ठाकरे सेनेत आत्मचिंतनाचा सूर. सुनील शिंदेंच्या विधानाला राऊतांचा पाठिंबा. वरळीचा दुसरा बुरुजही ठासळणार. ठाकरेंचे विश्वासू आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीचं निमित्त साधत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे सेनेला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. मात्र अहिरांच्या बंडानंतर आता ठाकरे सेनेत आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली जातीये. आणि या आत्मचिंतनाला वाचा फोडली ती ठाकरे सेनेचे वरळीतलेच विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदेंनी. विशेष म्हणजे ठाकरे सेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनीही पक्षाला राजकीय भविष्यासाठी आत्मचिंतन आवश्यक असल्याचं म्हटलंय. मी काय म्हटलं, आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे, मी असं बोलणारच नाही त्यांच्याबद्दल. मला आमच्या काही लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना कोणाला किती महत्त्व द्यायचं. या संदर्भात मी बोललो. आमच्या ठाकरे कुटुंबियांबद्दल मला जबरदस्त आदर आहे, त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्यांच्याबद्दल असं वेडवाकडं कधीच मी बोलणार नाही. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. मात्र आत्मचिंतनाची भाषा करणारे सुनील शिंदेच नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सचिन अहिरांच्या रूपानं वरळीतला पहिला बुरुज ढासळला आणि आता सुनील शिंदेंच्या रूपात दुसराही बुरुज ढासळणार का याची चर्चा रंगली आहे. मात्र आपल्याला गळाला लावणं केवळ अशक्य असल्याचं सांगत सुनील शिंदेंनी या चर्चा फेटाळून लावल्या. नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. आम्हाला माहित आहे कोण हितशत्रू आहेत ते, परंतु ही स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य आहे. मात्र यामुळे ठाकरे सेनेसमोर पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी काय आव्हान आहेत तेही पहा. पक्षात विश्वास टिकवून ठेवणं आणि नाराजी वाढण्यापूर्वी संवाद साधणं, निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणं, मोजक्या नेत्यांनाच जबाबदारी न देता स्थानिक नेतृत्वाला संधी देणं, नव्या चेहऱ्यांना संधी देणं आणि जनतेच्या प्रश्नांवर लढा उभा करणं. खासदार फोडल्यानंतर आता आमदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू झालंय आणि त्याची सुरुवात सचिन अहिरांपासून सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन आमदार सोडून जाण्यापूर्वी खरंच आत्मचिंतन करणार का? आत्मचिंतनाची गरज नेतृत्वाला आहे की पहिल्या फळीतल्या नेत्यांना? यावर आता ठाकरे सेना काय रणनीती आखणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.